माझं बाळ थोडंसं मोठं झालं ना की म्हणणार आहे, आई तू पसारा करत राहा, मी आवरत राहतो. कारण मी एकटीने हा सगळा पसारा केला होता. तसं तर यातला अर्धा पसारा मी आवरला होता, त्यामुळे तुम्हाला एवढं काही दिसणार नाही. माझ्यावरती काय कंपल्शन नव्हतं की हे सगळं केलंच पाहिजे, कारण मम्मी म्हणाली होती मी सगळं आवरते. पण माझ्यातला ओसीडी पर्सन मला शांत कुठे बसू देतोय, कारण जोपर्यंत आपण केलेला पसारा आपण आवरत नाही आणि जिथली तिथं सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, तोपर्यंत मला काही शांतता भेटत नाही. आणि जेव्हा प्रिन्स झोपलेला असतो ना, त्यावेळेला मी दरवेळेला काही झोपू शकत नाही, कारण तो 2 तास तरी काय उठणार नाही हे मला माहिती असतं. त्यामुळे त्या वेळात मी अशी छोटी मोठी कामं करून घेत असते, तेवढीच माझी तरी हालचाल होत राहते. आता हे सगळं अस्तव्यस्त झालं होतं फक्त एका व्हिडिओसाठी, कारण काही प्रमोशनचे शूट सुद्धा मला करायचे होते आणि या सगळ्यामध्ये ना कधी इतका पसारा झाला मला कळून पण आलं नाही. आता हे सगळं तर आवरून घेतलं, तेवढ्यातच माझा प्रिन्स उठला होता आणि त्याला लगेचच फीड केलं. तसं तर माझं बाळ खूप गुणाचं आहे, पण आता त्याला बघत बघत आहे ना ही सगळी कामं मॅनेज करणं मला थोडंसं अवघड जायला लागले. आता पुढे जाऊन जेव्हा मी माघारी घरी जाईल ना, त्यावेळेला माझं काय होणार आहे माहिती नाही. पण जेव्हा पण ह्याला कुशीत घेते ना, त्यावेळेला सगळ्या गोष्टी मी विसरून जाते. आता मम्मी आज बाजारला गेली होती, कारण आज शुक्रवारचा बाजार होता इथला, आणि येता येता तिने भरपूर असा भाजीपाला घेऊन आलती, जो की मलाच लागतो सारखा. मम्मीचा तिकडे स्वयंपाक चालू होता, तोपर्यंत म्हणलं चला आपण सुद्धा इकडे ऑइलिंग करून घेऊया. ओके, बाय बाय.